नव्हतं. आज आपण कवटे मंकाची सिरीज कव्हर करणार आहे. जे काय टॉप क्वालिटीचं खायला भेटणार आहे त्या सुरजातना आम्ही चारणार आहे. तो म्हणजे शानबाग काकांचा वडापाव. आणि काकांचा वडापाव म्हणले का माणसाशी तुटून पडणार. आम्हाला एक 2 वडापाव द्या. क्रिस्पीनेस आहे. सगळ्यात जुनं हॉटेल ते म्हणजे हॉटेल कैलास. तो खाजा की तुम्ही जर शेवटला गेल तर माणसं चहा पिण्यापेक्षा आम्हाला म्हणतात खाजा द्या. तिथं त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता दाबेली, अंबिका दाबेली म्हणून फेमस आहे. हा बेस्ट आहे. देवीचं तर दर्शन झालंय आणि मन प्रसन्न झालं बरं का. देवीचं दर्शन झालं. ओके. ही कवटेमंकाची आपली आराध्य दैवत आहे. म्हणजे माणूस जर कवटेमंकामध्ये कुठलं काम करायला लागला तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं देवीचं नाव घेतोय आणि त्यानंतर ना कुठल्या देखील कामाला चालू करतोय. म्हणजे तुमचं काम कुठं अडणार नाही. आता ह्या देवीचा पण एक इतिहास आहे. जर तुम्ही इथं नवरात्रीला आला तर तुम्हाला आपण इथं उभारलोय तिथं तुम्हाला उभारायला जागा पण भेटणार नाही. पूर्ण तुम्ही एरिया बघताय तो पूर्ण एरिया भरलेला असतो. कवटे मंकाचं नाव महाकाल देवीमुळे पडलेलं आहे. आणि ही देवी म्हटला तर तुम्हाला उगम पावलेली देवी आहे. पलीकडे आपली कमडोल जी नदी आहे त्या नदीमध्ये या देवीची ऑटोमॅटिक मूर्ती लोकांना सापडलेली आहे. त्यांनी इथे स्थापित केल्या डायरेक्ट नदीच्या साईडला. तेव्हापासून या कवटेमंकाचा उद्धार झालेला आहे असा विषय झालेला आहे. त्यामुळे तुम्ही कवटेमंका हे नाव पडलेलं आहे. यावरलं कवटे मंका नाव देवीने पडलं त्याचा इतिहास आता आम्हाला कळाला. चला बघूया. चला. जीवाला म्हणलं चल आज काहीतरी चमचमीत खावं. जीव म्हणले आमचं चोचलं तुम्ही लय पुरलोय त्यापेक्षा पोटोबाला विचारा. पोटोबा म्हणलं आमचं पोट पहिल्यांदाच सुटलेलं आहे त्यापेक्षा तुम्ही डोकेश भाऊला विचारा. डोकेश भाऊ म्हटलेलं एवढं खाणं काही बरोबर नाही त्यापेक्षा काय तर सकस आहार घेतलेला बरं. आता एवढ्या सगळ्यांचं घेण्यापेक्षा म्हटलं मनाला विचारू तुमचं काय मत आहे. मन म्हटलं जिंदगी किती आहे रे, खाऊन पिऊन निवांत सरली पाहिजे त्यापेक्षा जाऊ तिथं खावा आणि मजेत राहा आणि जिंदगी आपल्या आरामात जगू. ह्याच कॉन्सेप्टवर आपलं चॅनल आजपर्यंत चालू आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. बराच गॅप पडलाय मला माहित आहे पण काही तर तुमच्यासाठी टाकून ठेवलं होतं. आज आपण नवीन सुरुवात करतोय. कवटे मंकाची खादाड सिरीज आज आपण चालू केली आहे. ह्याचा आपल्याला 2 व्हिडिओ बघायचा आहे. ते कवटे मंका तालुका भरपूर मोठा आहे. आजूबाजूला भरपूर मोठी मोठी गाव आहेत. बऱ्याच दिवसापासून आपल्याला कवटे मंका कव्हर करायचं होतं पण कव्हर करायचं होत नव्हतं. आज आपण कवटे मंकाची सिरीज कव्हर करणार आहे आणि हे कव्हर करायसाठी आपल्याला मदत करणार आहे राज. या तर नमस्कार मंडळी. नमस्कार. माझं नाव राज बाबर. मी सध्याला कवटेमंकाचा रहिवासी आहे आणि मी देखील सूरजदादाकडनं इन्स्पिरेशन घेऊन खरं सांगतो इन्स्पिरेशन घेऊन मी व्हिडिओ बनवतोय. आणि थोडा छोटा मोठा काय होईना एक व्लॉगर टाइप मध्ये फूड व्लॉगर म्हणू शकता किंवा एक प्रमोटर म्हणू शकताय अशा टाइप मध्ये असं म्हणू शकता काही विषय नाही. त्यामुळे कवटेमंकामध्ये जे काय टॉप क्वालिटीचं खायला भेटणार आहे त्या सूरजदादांना आम्ही चारणार आहे. आणि कवटेमंकामध्ये तुम्ही देखील जर हा व्हिडिओ बघत असला तर आपल्या दादाला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि युट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असाच क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. कवटे मंकाळमध्ये बरीच ठिकाणं असं आहेत पण आम्हाला आता प्रॉपरची ठिकाणं माहित नाहीत. आता तू आम्हाला सांग की आज आपण कवटे मंकाळमध्ये पहिल्यांदा काय खाल्लं पाहिजे. आता कवटेमंकामध्ये खाण्यासाठी अशी भरपूर ठिकाणं आहेत. काय माणसाला बघेल तिकडे तुम्हाला खायला भेटणार आहे पण प्रॉपर जी ऑथेंटिक जी चव म्हणतात कवटेमंकाची की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जुने माणसं काय करायचे वडापाव खायची गावाकडनं आली का. वडापाव जो कवटेमंकामध्ये सगळ्यात जुना वडापाव आहे तो म्हणजे शानबाग काकांचा वडापाव. आणि काकांचा वडापाव म्हणले का माणसाशी तुटून पडणार. त्यासोबत चटणी बिटणी असं निभार म्हणजे क्वालिटीच. चला तर बघूया काय विषय. शानबाग वडापाव आपण पहिला स्पॉट कव्हर करणार आहे त्यानंतर आपण दुसरा तिसरा स्पॉट कव्हर करणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला चला. आता खाऊ गल्ली दिसते आपण आलोय. सगळं गाड्या बिड्या आहेत बघा इथं. मला काय मिळत नाही असं नाही.
सगळं जंक्शनच भरलं आणि सगळ्यावरच तुम्ही नाव बघितलं ना, महांकाली नाश्ता सेंटर म्हणजे महांकाली वडापाव आहे, एक तर शानभाऊ वडापावचं नाव आहे, बाकीची इकडची नाव वेगळी आणि बऱ्यापैकी महांकाली वडापाव आहे. पण जाऊ दे, आपण फोकस करायला तिकडे शानभाऊ वडापावला, तिकडे जाऊ. नमस्ते. चला. खरोखर जुन्या ठिकाणाला कुठं वडापाव खायला सारखं वाटतं. हा म्हणजे तुम्हाला इथे बसला तर तुम्हाला एकदम ऑथेंटिक फील येणार, म्हणजे एकदम खुल्या वातावरणात जसं बसताय तुम्ही तसं. वडापाव स्पेशल वडापाव फक्त इथे वडापाव स्पेशल आहे. त्यासोबत सगळ्यात स्पेशल म्हणलं तर चटणी जी खोबऱ्याची. तुम्हाला कवठे मंकाळमध्ये माणसं वडापाव राहू दे पण चटणी द्या पार्सल, म्हणजे एवढी चटणीची क्रिया माणसं पार्सल डब्या डब्याने घेऊन जाते ती. भारी एक वेगळाच विषय येतो. आम्हाला एक 2 वडापाव द्या. शानबागचा वडापाव. वडापावची प्राइस किती आहे? प्राइस आता 20 रुपये आहे. हा. आधी 10 रुपयापासून चालू होतं जेव्हा आपण खात होतो. पहिल्याच टायमाला मला एक डिसअपॉइंटमेंट आल्या. वडा गच्च मोठा आहे, 20 रुपये किंमत आहे. वड्याची साईज बघा तुम्ही, पण त्याच्या हिशोबानं पाव लहान आहे. पाव अजून जरा मोठा पाहिजे पाहिजे, होता मग त्याच्यामध्ये बरोबर ते खाता येते. समजलं होतं. आणि तू जसं म्हणलास चटणी, तर मी पहिला चटणीच ट्राय करून बघणार आहे. काय म्हणलं चटणी म्हणजे इथं काय क्वालिटी चव आहे? विषय. तुम्ही वडापाव साईडला ठेवचाला पण 2-3 वाटे चटणी बेचाला, एवढी चटणी क्वालिटी आहे. खराय म्हणजे चटणीची चव जी आहे ती हा. पूर्णपणे ऑथेंटिक. Authentic चव जुनं आहे. पहिल्या टायमाला वडापाव मिळायचं लय बारको, त्या टायमाला ती चटणी मिळायची. ती चटणी कुठे मिळत नाही. आणि एवढं वर्षांचं किती वर्ष झाले यांना? शरणा आता 25 ते 30 वर्ष होत आहे. 25-30 म्हणजे मी झालं माझ्या आधीपासून चालू आहे. चटणीचा फ्लेवर एवढा भारी आहे, एवढा स्ट्रॉंग आहे का नाही, त्यात वाटणार नाही की तुम्हाला खोबऱ्याची चटणी आपण प्यायला लागले. मस्त आहे वडापाव. वडा पावासंग खायच्या अगोदर मला वडा टेस्ट करून बघायला. साईज तर भरपूर मोठी आहे आणि वडापाव मध्ये पहिली जी गोष्ट मेन पाहिजे ती मला आवडली यातली क्रिस्पीनेस आहे. म्हणजे हे जे आवरण आहे वरचं ते एकदम क्रिस्पी आहे, त्यामुळे ते खाताना असं हे जाडसर वाटणार नाही. पीठ खाताना टोटर लागणार नाही. आमच्याकडे शब्दात टोटर लागणं म्हणजे गिळताना असं मोठं मोठं पीठ लागतं. तुमच्याकडे काय म्हणतात बघा, मला कमेंट करून सांगा. हे पहिला वडा मी टेस्ट करून बघणार आहे. निव्वळ वडा. मसाल्याची मेन सवय आहे. मसाल्याची जास्त चव येते. हा. अजून थोडासा फ्लेवर पाहिजे तो वडापाव त्याच्यामध्ये, म्हणजे मला असं वाटतं. अच्छा. पण वडाचा जो क्रिस्पीनेस आहे एक नंबर आहे. वडा टेस्टला पण चांगला. पावर घेऊन बघा. मिरची द्या जरा. मिरची घे मिरची. मिरची शिवाय मजा नाही. बारीक बघून घेतो. आता हे पावाबरोबर ट्राय करून बघा. तिखटपणा जाणवत नाही वडापाव. नाही जाणणार, कारण लहान मुलापासून जे मोठ्यापर्यंत पाहिजे ते वडापाव खाऊ शकतोय. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्हाला चटणी तुमच्या पुढे असं टेबलमध्ये मग आणून ठेवते ती पाहिजे तेवढी तुम्ही चटणी अनलिमिटेड खाऊ शकता. म्हणजे सारखं मागत बसायचं नाही. पाहिजे ती घ्यायची, प्यायची, संपवायची आणि पाहिजे तर मागून घ्यायची. पण चटणीचा ग्लास तुमच्या पुढे असं आणून ठेवते मग. चला मी बी एकदा ट्राय करतो. तुम्ही रोज इथे खायला आहे. आमचं काय चालू आहे त्या वडापाव मग आपण झालो असं. कवठे मंकाळमध्ये हे वडापाव फेमस आहे. शानबाग वडापाव. बरोबर. माणसं इथनं 20-20 किलोमीटर पार्सल घेऊन जातात. म्हणजे एवढं फेमस आहे. 20-30 किलोमीटर आलं बघा गावाकडनं का 8-10 पार्सल खायचं घरच्या माणसांना फिक्स. शानबाग वडापावची मालक आपल्यावर आहे. नमस्कार.
नाव काय आपलं? माझं नाव प्रभाकर श्रीनिवास शानभाग. किती वर्ष झाले आपल्या शानभाग वडापाव? जर बघा आम्ही 95ला चालू केलं. माझ्याकडे आधी पहिल्यांदा कॉलेजची कॅन्टीन होतं. कॉलेजची कॅन्टीन सोडल्यानंतर मी नंतर वडापावचं चालू केलं. कॅन्टीनमध्ये असताना सुद्धा वडापाव करत होतो. मग नंतर बाहेर स्टॉल करून चालू केलं. किती वर्ष झाले? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाले. शानबाग म्हणजे काय? मला म्हणजे या शब्दाचा शानबाग हे आमचं आडनाव आहे. अच्छा. आम्ही कर्नाटकातनं आलो, उडपीमधनं आलो. आम्ही येऊन इथं 64 वर्ष झाली. आमच्या वडिलांचं पारंपरिक हॉटेल होतं, गणेश भवन म्हणून. बरोबर. वडापाव तरी भरपूर जात असेल ना रोज? होय, वडापाव तरी अंदाजे काय वडा जात असेल? अंदाजे एक 400-500 जाते. 400-500 वडा रोजचा. वडापावची क्वालिटी चांगली आहे, क्रिस्पीनेस पण भरपूर आहे. पीठ वगैरे सगळं आपण पीठ आम्ही स्वतः तयार करतोय. आमची गिरणी घरच्या डाळीची. प्युअर बेसन पीठ वापरते, प्युअर तेल वापरते. आणि आजचं तेल उद्या वापरत नाही आम्ही. अच्छा. रोज बदलते तेल आम्ही. वडापाव खाऊन झालाय. आता 2 नंबरच्या स्पॉटला आपण कुठल्या स्पॉटला आलोय सांगा? तर आता आपण आलोय कवठ्यामंकाळमध्ये सगळ्यात जुनं हॉटेल ते म्हणजे हॉटेल कैलास. कैलास हॉटेल. काय स्पेशालिटी आहे? इथं तुम्हाला पुरी भाजी भेटणार आहे, डोसा भेटणार आहे, मिसळ भेटणार आहे, त्यांचा चिवडा भेटणार आहे जो स्पेशल आहे. त्यासोबत त्यांनी खाजा देखील बेकरीतून बनवून आणत नाही, स्वतः खाजा बनवतात. तो खाजा देखील तुम्ही जर शेवटला गेल तर माणसं चहा पिण्यापेक्षा आम्हाला म्हणतात खाजा द्या. ती एक भारी इथं गोष्ट आहे. म्हणजे जुन्या लोकांचं जे आपल्या वडील पारजिरत लोकांचं जे आपल्या घरची लोक जी आपली वडील वगैरे येत होती मार्केटला, ती इथं बाजारपेठ आहे. इथं मार्केट झालं का दुपारी नाश्ता वगैरे काय संध्याकाळी जाताना चहा नाश्ता करून जायचे. तेव्हापासूनही बनलेलं आहे जुनं हॉटेल कवठ्यात सगळ्यात जुनं हॉटेल म्हणत म्हणजे बाजारपेठेत दुसरं कुठलं हॉटेल नाही. अखंड बाजारपेठ आहे. हनुमान मंदिराचं पुढं. हनुमान मंदिर इथं जर आत गेला जर मंडप लावलाय ती हनुमान मंदिराच्या पुढं. आता स्पेशालिटी म्हणजे कशी बघा, आता गावात कोणाच तरी लग्न काढाय आणि लग्नासाठी तुम्ही बसता तर काढताय, कपडे काढताय, मग पाहुणराव का म्हणते चहा नाश्त्याला चला, बाकी कुठलं हॉटेल नाही, डायरेक्ट कैलास हॉटेलला चला. म्हणजे आधीपासून एक परंपरा पडलेली की बाबा बाकी काय असं ना कैलास हॉटेल म्हणजे ते 5 माणसं 50 माणसं किती माणसं असतात. आज एवढी कॅपॅसिटी नाही, भरपूर माणसं असतील. आमचं काय लगेच झालं नाही, पण नाश्ता करा आपण इकडे जाऊया. चला. तर आता आपण बघणार आहे काय काय भेटणार आहे इथं. तुम्हाला इथं म्हटलं तसं इथं खाजा इथं काउंटरलाच असतोय. म्हणजे माणसांना फ्रेश जो माल आहे इथं बघायला भेटतोय किंवा आजचं स्पेशल काय, आज खाजा किती आहे अशा टाईप मध्ये. आता आल्यावर असं वाटतं ऑथेंटिक फील येते बरं का. म्हणजे एकदम जुनं पीओपीचं वगैरे काम केलंय पण फील कसं ऑथेंटिक आहे एकदम. जुनं वगैरे बाकडं वगैरे आता पण जा. आम्हाला खाजा एक आणि सुकी भेळ खाजाच्या तुला खाजा एक स्पेशल केक काय आंबोळी एक आंबोळी द्या, खाजा द्या आणि सुकी भेळ द्या. किती वर्ष आलं हॉटेल? किती वर्ष झाली? 88 सालला हॉटेल 20, 30, 32, 33 वर्ष झाले. 48 वर्ष. 48 वर्ष झाले. खाजा 3 द्या आणि सुकी वेळ आणि डोसा गेलं. असं आम्ही खाज्याची हे दिली ऑर्डर दिली आणि आलाय खाजा पण आलाय. राहुलसाठी आम्ही आंबोळी घेतलेली. म्हटलं जरा आंबोळी दिसताना जरा ऑथेंटिक दिसायला आल्या, म्हटलं बाईट घेऊन बघा. हे जे आतमध्ये बघा भरपूर असं बटर लावलेलं दिसते आणि डोसा क्रिस्पी पण आहे. टेस्ट आपण जरा करून बघूया. ते पण टिपिकल बटाट्याच्या भाजी बरोबर. भाजी चव एकदम घरगुती नॉर्मल, जास्त मसाला नाही काय ना.
आणि आंबोळीची चव आहे एकदम क्रिस्पी. फक्त आता ह्या डोशाला मला मीठ जास्त लागायला. मीठ जास्त लागतं. ते तुम्ही जेव्हा चटणी वगैरे घेताल तेव्हा तुम्ही बॅलन्स होणार. हे सांबर हा हे टॉप विषय आहे. जसं ते साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जसं सांबार असते त्या पद्धतीचं सांबार आहे, एकदम बेस्ट आहे. त्याच्यामध्ये भरपूर काय काय भाज्या दिसतात आहे, भारी आहे. हे कशी चटणी? खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याची. अरे वेगळं दिसत तडका मारलाय तडका याच्यावर, मारलेला. मोहरी आणि मोहरी, जिरा आणि मोहरीचा तडका आणि खोबऱ्याची चटणी. हा. खोबऱ्याची चटणी मस्त आहे, पण माग आपण शानबागची चटणी खाल्ली ते त्याच्यापुढे हे वाटतंय. अच्छा. बाकी आंबोळी बेस्ट आहे. बेस्ट आहे. मेन आपण जे फोकस आहे खाज्यावर, त्या खाज्याकडे आपण वळूया. बघू शकता असं खाजा आलाय. खाजा खायला मग सोडला जायचा पण आता तात्पुरता हे खाऊया. हा साखरेचा पाक एवढा मुरलाय की नाही ह्याच्यामध्ये. हे बघा आता मध्ये जे मैद्याचं आवरण आहे ह्याचा प्रोसेस भरपूर असते बरं का खाजा तयार करायला. दिसताना एवढं गोल गोल गुंडाळी मारले हे नाही, त्याची प्रोसेस भरपूर आहे. कधीतरी आपण मसवडचा खाजा जो फेमस आहे ते आपण कव्हर करू, पण आता सध्याला हे ट्राय करूया. वा वा आणि वा, एवढा खाजा मऊ आहे म्हणजे तोंडामध्ये बटरची ओढी टाकल्यासारखं. मेन विषय तर खाजा आहे. सॉफ्टनेस आहे ना माणसं चहा नको म्हणतात नाश्ता झालं, पण खाजा द्या म्हणजे अशा टाईप मध्ये खाजा. एक नंबर. म्हणजे तोंडात टाकायचं विरघळल्या आणि टेस्टला एवढं जबरदस्त आहे खाजा. तुम्ही एवढं म्हणताय मला वाट बघून झाले, मी पहिला खाजा संपवतोय ना. बेस्ट आहे एवढा खाजा बेस्ट आहे म्हणजे. आणि हा विषय म्हणजे गरमागरम खाजा आहे काय. गरम हातात बघितला तर गरम आहे. म्हणजे ताजा जो म्हणते. आता बघा तुम्ही टाईप मध्ये बघू शकता, त्यात साखर तुम्ही बघितला तर भरपूर प्रमाणात साखर आहे. मग राहुल इथले जे अजून एक स्पेशालिटी मधला भाग म्हणजे सुकी भेळ. आता या सुकी भेळ मध्ये ही भेळ कमी, भेळ मध्ये काय असते भडंग जास्त असते. हाय भडंग आहे याच्यामध्ये आणि त्यात पोहा पण मिक्स आहे. पोहा पण मिक्स, पोह्याचा चिवडा पण मिक्स आहे. म्हणजे सगळं ज्याला जे पाहिजे ते खाऊ शकतो. सुक्या भेळ मध्ये मेन गोष्ट म्हणजे पापडी ही सगळ्यात मेन गोष्ट आहे ती पाहिजे याच्यामध्ये. तर कांदा मिक्स करायला लागते, भेळ आहे म्हटलं ना, या शेवट मजा नाही. ठीक आहे. त्यानंतर मग सलाड पण देतात, ककडी वगैरे, जिथे टोमॅटो वगैरे अवेलेबल आहे ती तुम्हाला जी पाहिजे ती देणार, म्हणजे या सीझनला जी अवेलेबल आहे ती. टाईप मध्ये आपल्याला हॉटेल फेमस आहे आणि इथे भरपूर डिशेस आहेत. आणि आता आम्ही ट्राय केल्या तिन्ही डिश ट्राय केल्यात आपण. एक नंबर आणि विशेष टॉपचा डिश आहे. डिश म्हणण्यापेक्षा सॉरी हे स्नॅक्स मधला प्रकार आहे. याच्यामध्ये शेव आहे, भरपूर जे आपण चिवड्यामध्ये जेवढं असतं मटेरियल तेवढं सगळं आहे. याला भेळ म्हणतात येणार नाही, चिवडा इसका नाम भेळ रखा गया. माणसांना भेळ म्हणजे काय केलंय, त्याला जे आवडते चिरमुरं घ्या, फरसाणं घ्या, पापडी घ्या, म्हणजे आपली एक वेगळी ओळख म्हणून भेळाला नाव दिले भेळ म्हणून. पण ती चव त्याच्या परीनं चिवडाच म्हणण्यात येणार. टेस्टला एकदम सिम्पल आहे. सिम्पल म्हणजे भरपूर सिम्पल आहे. एवढी माणसं सिम्पल नसते जेवढे भेळ सिम्पल आहे. पण याच्यामध्ये एक डिसअपॉइंटमेंट मला वाटले, थोडासा अजून कुरकुरीतपणा पाहिजे होता. तसा एखाद्या भेळला कुरकुरीतपणा असतो तोंडात टाकल्यानंतर, तसा कुरकुरीतपणा पाहिजे. बाकी ऑल ओव्हर चिवडा सारखं भेळची जर टेस्ट म्हणला तर भेळ चांगली. पण अजून जरा 1-2 लेवलवर भेळ जाऊ शकले असते. पण बाप लेवलची गोष्ट आहे ती खाजा. कवठे महांकाळला जर तुम्ही येताय आणि हॉटेल कैलासला जर येताय तर खाजा खाऊन बघा. तो खाजा तुम्हाला कुठं सुद्धा मिळणार नाही. माणसं म्हणतात मसवडचा खाजा फेमस आहे, कधी तर खाईनच आपण मसवडला गेल्यानंतर तो खाजा ट्राय करणार आहे. मग आता सध्या जो खाजा आता मी खाल्लाय तर आतापर्यंत सगळ्यात बेस्ट खाजा. बरोबर. आम्हाला जर कधी खाजा पाहिजे असेल तर आम्ही बेकरीत जात नाही. किती याचा पाहिजे एवढा किलो, अर्धा किलो काय गरम बरोबर खाजा घेऊन जायला. आणि गरम असतो काय कायम जाऊ बघेल तुम्हाला ते करून तिथे डायरेक्ट काउंटरला ठेवतात.
त्यामुळे माणसांना फ्रेश एकदम भेटते. बेकरीत सांगता येत नाही कधी बनलाय काय विषय. मस्त ट्राय. कवटे मंकाळमध्ये आणून मस्त ट्राय करायचं. तर आता आपण आत्ताच जाऊन आलो कैलाश हॉटेलला आणि आता म्हटलं काहीतरी हलकस खाऊ आणि आपलं व्हिडिओचा जरा शेवट करूया. मग राजला म्हणलं कुठं बाबांना नेतोय सांग तर राज. आता आपण जिथं मग शानबा काकांचा वडापाव खाल्ला तिथं त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता दाबेली, अंबिका दाबेली म्हणून फेमस आहे. हा, अंबिका दाबेलीच टायमिंग असं आहे तर ती तुम्हाला सकाळी खायला भेटणार नाही. जशी दुपार चालू होईल म्हणजे स्नॅक्सचं टायमिंग जसं चालू होईल तसं ते तुम्हाला खायला भेटणार आहे. म्हणजे 2च्या पुढं 2च्या पुढे तुम्हाला खायला भेटणार. आता ते चालू झालंय. इथनं पुढे गर्दी तुफानच आहे आणि तिची चव पण तुफान आहे. तर चला बघूया पहिल्यांदा प्रोसेस बघूया आपण. अंबिका दाबेलीची स्पेशालिटी काय म्हणजे काय विषय? स्पेशालिटी म्हणजे कसं सगळ्यात पहिल्यांदा माणसांना खायला कवटे मंकाळमध्ये वडापाव वगैरे होताच, पण युनिक काहीतरी पाहिजे. मग युनिक म्हटल्यावर माणसांना दाबेली या नवीन त्यांनी कन्सेप्ट आणली कवटे मंकाळमध्ये. जेव्हा दाबेली आली कवटे मंकाळमध्ये ती होती 5 रुपयाला. अच्छा, साधारणतः माणूस सगळ्यात पहिली दाबेली सगळ्यात पहिली आणि कवटे मंकाळमध्ये बऱ्यापैकी बघितलं तर दाबेली 3-4 आउटलेट आहेत, बऱ्यापैकी जास्त नाहीत. फेमस म्हणला तर अंबिका दाबेली. तुम्ही जिथं जाईल तिथं नाव काढणारा माणूस की बाबा असा आत भाजी मंडईत दाबेली आहे तो घेऊन या, आम्हाला पार्सल घेऊन या. म्हणजे कोण जरी कवटेला आले गावाकडनं वगैरे काय बी असू दे अशा टाईपची दाबेली. तर चला बघूया. ठीक आहे, चला अंबिका दाबेलीवर दणका दिला. अंबिका दाबेली अमोलचं दाखवा पहिला. तुम्ही जाता बोल. मला आजपर्यंत जी मनात प्रश्न आहे, मी कधी असं युट्यूबला पण बघितलं नाही जास्त रेसिपीचा विषय. पण दादा मला एक सांगा, ही जे आपण आता दाबेलीचा मसाला आहे ह्याच्यामध्ये काय काय असतं? बटाटा आणि 21 मसाला आहे. बटाटा आणि 21 मसाला आहे. बाकी शेंगदाणे, शेव, चिंचपाणी, खरडा, कांदा एवढं आहे. शेंगदाणा आपण तर काय बघत असतो भाजलेला खाली शेंगदाणा पदार्थ बनवतो. परत नाही इमली हे काय कशा चटणी? खरडा मिरचीची बारीक पेस्ट आहे. शेव जास्त फक्त बटाटा आणि मसाला असते त्याच्यामध्ये. ठीक आहे, कवा आपल्याला जर शक्य झालं तर आपण ह्याची पण रेसिपी कव्हर करूया. ही दाबेली आपण पहिला तयार कशी करतात ते बघूया. अमूल बटर ओरिजिनल वापरतो. बर, 100 रुपयाला मिळते. 300 वापरतो. शी घेतला पाव, त्याच्यामध्ये हे चिंच पाणी, ठेचा, शेंगदाणे, भाजी, कांदा, शेव, भाजायला. बर, ओके, भाजली की आता आपल्या पोटात जाणार. चला, दाबेली अंबिकाची फेमस दाबेली आहे जी कवटे मंकाळची आहे आणि नटून सजून भाजून आपल्या पुढे आल्यात. आणि खरं दाबेलीची जी मजा आहे ती अशी खरपूस भाजल्यासारखं नाही बा. जेव्हा ह्यो पाव असा भाजतोय तेव्हा खरपूसपणा जो लागतोय ते खरी मजा आहे. आता मध्ये भाजी भरपूर भरल्या आणि ही इमली आणि त्याच्यामध्ये थोडीशी हिरव्या मिरचीची पेस्ट आहे आणि ह्याच्यामध्ये असं बुडवायचं आणि खाऊन बघूया. हा बेस्ट आहे. पूर्ण ऑथेंटिक चव कुठंच खायला मिळते अशी चव ह्या दाबेलीमध्ये. म्हणजे माणसं काय करते कवट्यात जी दाबेली भेटते ते कवट्याची माणसं बाहेर जेव्हा दाबेली खायला जातात तो 100% त्या दाबेली नाव ठेवणार. कारण कवट्यात माणसांना ह्या क्वालिटीची दाबेली भेटते त्यामुळे बाहेर गेलो 100% त्याला नाव ठेवणार आहे. कारण ही क्वालिटी बघा तुम्ही, शेवची क्वालिटी बघा. आतमध्ये तुम्हाला बघितलं तर भाजी भरपूर अशी भाजी, शेंगदाणा, कांदा, जे मसाला त्यांनी सांगितले मसाले ज्यामध्ये ऍड करतोय. एखादा मसाला जरी कमी टाकला तरी काय हरकत नाही, क्वालिटी बेस्ट लागते. म्हणजे पूर्णपणे ऑथेंटिक चव. जे दाबेली प्रेमी आहेत त्यांना ती चव कळेल की अशी चव दाबेलीला पाहिजे. कधी तर तुम्ही कोरडी पण दाबेली खाल्ली तर बेस्ट लागेल. कोरडी मी खाऊन बघतो सगळ्यात पहिल्यांदा. मेन म्हणजे आतलं त्या ह्याची चव भारी आहे, मसाल्याची वरण एकदम क्रिस्पी आणि आतनं एकदम मऊ. म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन म्हणू शकता एकदम स्नॅक्स साठी. म्हणजे चटणी एकदा ट्राय करू आपण, चिंचेची आणि गोड आणि तिखट. कवटे मंकाळमध्ये आज आपण 2-3 जे स्पॉट कव्हर केलं आणि ह्या स्पॉटला ऑथेंटिक स्पॉट म्हटला तर काय हरकत नाही. कारण बऱ्यापैकी वर्षापासून जुनी आणि वेगवेगळा म्हणजे बघितला आपण. एक वडापाव बघितला, खाजा बघितला आणि त्यात आता दाबेली.
दाबेली जेवढं पण खाल्लं तेवढं सगळं बेस्ट खायला मिळालंय आणि कवटे मांकाचं बेस्ट खायला मिळालं असं काय म्हणा हरकत नाही. हरकत नाही. त्यामुळे तुम्ही कधी कवटे मांकाला आला जे व्हिडिओ आपला हे होणार आहे ते 100% तुमच्या माहितीसाठी आणि खादाड सोपीसाठी एक नंबर असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही 100% मस्ट ट्राय व्हिजिट ठिकाण आहेत त्यामुळे ते तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला चटणी बघा पाहिजे तर पाहिजे चटणी तुम्ही घेऊ शकताय आणि चटणी तुम्ही पार्सल देखील घेऊन जाऊ शकताय. म्हणजे घरची म्हणणार काय बा आम्हाला चटणी पाहिजे दाबेली पाहिजे सगळं भेटते म्हणजे कोणाचे काय ताळंबर उठणार नाही. हा आपला एक नंबरचा व्हिडिओ आहे कवटे मांका खादाड सीझन मधला. तुम्ही रिस्पॉन्स व्यवस्थित दिला चांगला दिला. तुम्ही जर कमेंट करून सांगा की 2 नंबरचा व्हिडिओ आपण टाकायचा का आपण तुमच्यासाठी 2 नंबरचा व्हिडिओ पण घेऊन येऊया पार्ट 2. पण त्याच्या अगोदर जरा सबस्क्राईब करून जावा करावं लागते तेवढं आम्हाला आपल्या पण दादासाठी सबस्क्राईब करा. कारण कसं माहितीये का खायला शेवटी- दोरी. बरोबर आणि मराठी माणसाला फॉलो केलं मराठी माणसानं जर पुढे नेलं तर मराठी माणूस पुढे जाणार आहे. त्यामुळे एकदा सबस्क्राईब फॉलो करा. असं नाही का आपण चुकीचं वगैरे सांगतोय चांगला कंटेंट आहे त्यामुळे एकदा सबस्क्राईब आणि फॉलो करा. त्याला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून जावा.